नमस्कार, मोबाइल इंडिया न्यूज में आपका स्वागत है। आज शाम को जलगांव निर्वाचन क्षेत्र का चुनाव जो प्रचार है वो खत्म होगा, लेकिन इसी दौरान कल जो सभाएं हुई, पहली सभा राज्य के पूर्व मुख्यमंत्री अशोक चौहान जी की हुई। उन्होंने साध्वी प्रज्ञा सिंह ने जिस तरह से आरोप लगाए, जिस तरह से करकरी जी को एक तरह से उन्होंने भली बहुत बुरी बातें कही को, तो करकरी जी तो शहीद थे, सब लोग जानते हैं। इसी बात को लेकर अशोक चौहान ने अपना प्रहार किया। लेकिन कल पंकजा मुंडे ने जलगांव के अंदर जो भाषण दिया उसमें कांग्रेस को ब्रिटिश की औलाद कहा। आरोप प्रत्यारोप दोनों ओर से तेज हो गए, लेकिन आज शाम को इस आरोप प्रत्यारोप खत्म हो गए और इसी के बीच 48 घंटे में जलगांव वासी नया अपना सांसद चुनेंगे। देखना यह है कि जलगांव वासी किसे अपना सांसद चुनते हैं और इन दोनों नेताओं ने क्या कहा है, किस तरह इनकी जबानें चली है, आइए देखते हैं। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या देशाला धर्माच्या आधारावर वाटलं। यात ब्रिटिशाच्या औलादी आहे काँग्रेस। म्हणजे ब्रिटिशांनी शिकवलं डिवाइड अँड रूल, काँग्रेसने अगदी तंतोतंत पालन केलं। डिवाइड अँड रूल, जेव्हा काँग्रेसला पर्याय नव्हता तोपर्यंत ते शांत होते, पण जेव्हा काँग्रेसला सक्षम पर्याय म्हणून भारतीय जनता पार्टी आली तेव्हा काँग्रेसने सांगितलं भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याकांच्या विरोधातली पार्टी आहे, ही मुठभर लोकांची पार्टी आहे। त्यामुळे अल्पसंख्याकांना दूर ठेवून त्यांना घाबरवून ठेवण्याचं काम केलं। आताही तेच चालू आहे, अल्पसंख्याकांना घाबरवण्याचं काम चालू आहे। आज देशामध्ये मजबूत सरकार नरेंद्र मोदी देऊ शकतात। या देशामध्ये आपल्या सैन्यांवर जो भ्याड हल्ला झाला त्याला सर्जिकल स्ट्राईकच्या माध्यमातून नरेंद्र मोदीच उत्तर देऊ शकतात, हे सामान्य माणसामध्ये चर्चेचा विषय। आज अल्पसंख्याकांना घाबरवत असताना त्यांना सांगितलं आम्ही देशद्रोहाचा कलम काढून टाकू। अरे या देशामध्ये देशद्रोहाला कुठलीही शिक्षा नसेल तर या देशामध्ये काय आतंक माजेल? अरे काँग्रेसला काय अधिकार आहे की या देशामधल्या कोणत्या नागरिकाला काय आनंद वाटतो? मला पूर्ण विश्वास आहे या देशामध्ये श्वास घेणारा प्रत्येक जाती धर्माचा माणूस आहे। तिरंग्याचा अपमान हा त्याचा अपमान आहे। जेव्हा आपल्या सैन्यावर भ्याड हल्ला झाला तेव्हा माझ्या शहरामध्ये एका कॅन्डल मार्च निघाला आणि मेणबत्ती घेऊन रॅली काढली। ती कोणी काढली माहितीये? माझ्या मुस्लिम बांधवांनी काढली। त्या सैनिकांवरच्या भ्याड हल्ल्यावर पाकिस्तानच्या विरोधामध्ये रॅली काढली। कोण मला माझ्या मुस्लिम बांधवाला दुःख होत नाही तिरंगामध्ये अपमान झाला तर? काँग्रेस कोण ठरवणार या देशामध्ये कोणाला देशभक्ती आहे कोणाला नाहीये? तुम्ही धर्माच्या नावावर तुम्ही या देशाला वाटण्याचं काम केलं आणि त्यांचं पिल्लू असलेले राष्ट्रवादी हे जातीच्या नावावर देशाला वाटण्याचं काम केलं। हे विकासाच्या गप्पा मारत नाही, हे विकासाविषयी बोलत नाही, कारण यांनी विकासच केला नाही, यांनी तर भ्रष्टाचार केलाय। या भ्रष्टाचारी सरकारमुळे कंटाळून 70,000 कोटी खाल्ले म्हणून लोकांनी यांना बाहेर हाकललंय आणि आता तेच लोक परत सरकारला म्हणतात आम्ही काय केलं? अरे जे 70 वर्ष तुम्हाला जमलं नाही ते आम्ही 4 वर्षात करून दाखवलं। तुमचं खरकटं काढण्यातच आमचे दिवस गेले। 70 वर्ष तुम्ही जे खाऊन खरकटं केलं होतं ते काढण्यामध्ये आम्हाला कितीतरी आमची क्षमता त्याच्यामध्ये गेली। आज आमच्या देशामध्ये चांगलं सरकार देण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जेवढे ते सगळे एकत्र येऊन नरेंद्र मोदींना संपवण्याचा प्रयत्न करतील तेवढ्याच शक्तीने या देशातली जनता आमच्या भारतीय जनता पार्टीच्या आणि नरेंद्र मोदींच्या पाठीमागे आहे। परिवर्तन केल्याशिवाय याला लाज वाटत नाही। आता जाहिराती बघा, लाज कशी वाटत नाही आम्ही विचारतो यांना, साज कशी वाटत नाही या लोकांना? एवढ्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्र अधोगतीला चाललाय। महाराष्ट्रामध्ये एवढे प्रश्न निर्माण झालेले आहेत। महाराष्ट्राचा माणूस मरतोय, महाराष्ट्राला रोजगार नाहीये, कायदा सुव्यवस्था। आज त्या साध्वीचं स्टेटमेंट आहे, काय स्टेटमेंट केलं त्या साध्वीचं? तुमच्या मालेगावच्या बॉम्ब ब्लास्ट मध्ये जे पकडले साध्वी आणि कर्नल, 2 माणसं पकडल्या गेले त्या ठिकाणी, पोटात खटले, बॉम्ब ब्लास्ट झाला त्या ठिकाणी मालेगावला। त्या सगळ्या बॉम्बच्या प्रकरणामध्ये ती साध्वी प्रज्ञा सिंग पकडल्या गेली आणि तिचं स्टेटमेंट आहे हेमंत करकरे जे अधिकारी आहेत ते माझ्या शापामुळे त्याचं खून ते मरण पावलं। मित्रांनो, हेमंत करकरे कुठल्या पक्षाचे नव्हते, पोलीस दलातील एक प्रामाणिक अधिकारी म्हणून त्याचं नाव लोक व्यक्तिगत ओळखायचो। महाराष्ट्राचा मी मंत्री राहिलो, मुख्यमंत्री राहिलो, एक चांगले अधिकारी म्हणून जाऊन मी पाहिलेला आहे। त्या हेमंत करकरेंना एटीएस मध्ये काम करत असताना त्यांनी ह्याला पकडलं। त्या बॉम्ब ब्लास्टच्या सगळ्या प्रकरणामध्ये मंडळी होती। हे बॉम्ब ब्लास्टचं प्रकरण पुढे जाऊ नये, कोर्टामध्ये त्याला न्याय मिळू नये, सरकारचा दबाव। सरकारी वकील रोहिणी सालियन नावाची महिला वकील होती, तिने स्टेटमेंट दिलं ही केस ढिली करून टाका, या केसमध्ये कोणाला कन्व्हिक्शन होऊ देऊ नका, ही केस बिलकुल ढिली करून टाका, अशा प्रकारचा दबाव
सरकारची वकिलावर करण्यात येतो. तिने स्टेटमेंट दिलंय, मी सांगत नाही, तिचं स्टेटमेंट रेकॉर्ड महिला आपल्या वकिला म्हणजे सरकारी वकिलांचं स्टेटमेंट आहे. आणि ती आज साध्वी आज भाजपची उमेदवार. म्हणजे बघा तुम्ही, यांनी गप्पा माराव्या, देशहिताच्या गप्पा माराव्या, राष्ट्रहिताच्या गप्पा यांनी माराव्या, नॅशनलिझमवर यांनी बोलावं. आणि दुसरी यांची उमेदवार कोण? देशामध्ये दहशतवाद पसरवणारे आतंकवादी हे यांचे उमेदवार. आणि त्यांचं समर्थन यांचे प्रमुख मंडळी करतायत. लाज वाटली पाहिजे यांना. आम्ही कधी वापर केला नाही, पुलवामाचा वापर आम्ही कधी केला नाही. आम्ही कधी काश्मीरमध्ये झालेल्या सर्जिकल स्ट्राईकचा वापर आम्ही त्या सगळ्या राजकारणामध्ये करायचं नाही. बहुत गंभीर बात है. देश में आतंकवाद को खत्म करने के लिए करके जैसे बहादुर हमारे जो सिपाही हैं उनके ऊपर ऐसे प्रकार के जिनकी वहां पर जान जा चुकी है, जिन्होंने देश के लिए कुर्बानी दी है, ऐसे अधिकारियों के खिलाफ में, दहशतवाद के खिलाफ लड़ने वाले जो अधिकारी है, इनके खिलाफ ऐसा वक्तव्य करना उचित नहीं है. देश के पूरे नागरिक आज हमारे पुलिस फोर्सेस, हमारे डिफेंस फोर्सेस के साथ में है. ऐसा वक्तव्य भाजपा के जो नेता करते हैं, उम्मीदवार करते हैं, ये बड़ी निषेधार्य बात है. भाजपा ने उनको पार्टी से निकाल देना चाहिए. इलेक्शन कमीशन ने इस बात को गंभीरता से देख के उनकी उम्मीदवारी को रद्द करना चाहिए. सर, एकच प्रश्न. काल मुख्यमंत्री ते आले असता असे बोलले की काँग्रेसचा जो जाहीरनामा आहे तो कोंबडी विकण्याचा बाजार आहे. सर, त्यावर आपण मुख्यमंत्र्यांनी भरपूर कोंबड्या खाल्ल्यात 5 वर्षामध्ये, त्याच्यामुळे त्यांना कोंबडीची आठवण येते. भाजपचा जाहीरनामा जर आपण पाहिला तर 2014चा जाहीरनामा फक्त तारीख बघून 2019 टाकली आहे. बाकी सगळे जुने जे जुमले आहेत तेच टाकले. भाजपचा जाहीरनामा बोगस आहे.